तर राष्ट्रवादीची युती पुण्यात तुटणार का असा प्रश्न समोर येत असताना बारामतीत अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळेंची बैठक होणार आहे अशी सूत्रांनी माहिती दिली आहे। बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमासाठी हे तिन्ही नेते बारामतीत असल्याची माहिती मिळते। तर दोन्ही राष्ट्रवादी आता एकत्र लढण्याबाबत अंतिम निर्णय होणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। काही वेळापूर्वी अजितदादा आणि अमोल कोल्हेंची भेट झाली होती, मात्र आता शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवारांची बारामतीत भेट होण्याची शक्यता आहे। यावरून आता पुण्यातील राजकारणात दोन्ही राष्ट्रवादींची युती होणार का याचा अंतिम निर्णय होण्याची ही शक्यता आहे। तिन्ही नेते त्या कार्यक्रमासाठी बारामतीत जमल्याचं कळतंय। तर आता दोन्ही राष्ट्रवादी पुण्यात एकत्र येणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। काही कारणास्तव काल रात्री घडलेली बैठक फिसकटली होती, चर्चा फिसकटली होती, त्यामुळे युती होण्याची शक्यता कमी झाली होती। मात्र आज सकाळपासूनच्या हालचालींमुळे त्यात बारामतीत दादा, काका आणि सुप्रिया सुळे या एकत्र असल्यामुळे तिथेही चर्चा होण्याची शक्यता आहे। तर आता युती होणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यात पूर्वीपासूनच राष्ट्रवादीची ताकद होती, मात्र आता युती होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आपले प्रतिनिधी सागर आव्हाड याबद्दलची अधिकची माहिती आपल्याला देणार आहेत। आपण जर बघितलं तर उद्या अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे हे सर्व बारामतीमध्ये एकत्र येणार आहेत आणि युतीबाबत त्या ठिकाणी चर्चा होऊ शकते। मात्र आपण जर बघितलं तर उद्योगपती अदानी हे एका कार्यक्रमासाठी, विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमासाठी बारामतीमध्ये एकत्र येत आहेत आणि या कार्यक्रमानंतर सुप्रिया सुळे असतील किंवा शरद पवार असतील यांच्यामध्ये काही चर्चा होती का, युतीबाबतचा निर्णय जो आहे तो होतोय का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कारण की अजित पवार यांनी घड्याळावरती सर्व उमेदवार लढावेत अशी आठ जी आहे ती या शरद पवारांच्या पक्षाला घातलेली आहे। त्यामुळे आता उद्या चर्चेमध्ये काय होतंय तेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे। त्या फक्त ही बैठक जी आहे ती एका कार्यक्रमापुरतीच आहे का, कार्यक्रमासाठी एकत्र येतात की बैठकीवर चर्चा होते का, असे अनेक प्रश्न जे आहेत। नक्कीच धन्यवाद सागर आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आता उद्या बारामतीत दादा, काका आणि सुळे एकत्र येणार आहेत, त्यामुळे आता युती होणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं।